इकडे मुंबईतल्या रामी हॉटेल ग्रुपवर इन्कम टॅक्सचा छापा पडलेला आहे। रामी हॉटेल ग्रुपच्या अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे। जवळपास 30हून अधिक ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे। रामी हॉटेल ग्रुपचे राज शेट्टी आणि इतरांवर सुद्धा छापे टाकण्यात आलेत। आज पहाटेपासूनच सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती कळते आहे। मुंबईमधल्या रामी हॉटेल ग्रुपवर इन्कम टॅक्सचा छापा पडलेला आहे आणि या ग्रुपच्या अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे। पहाटेपासूनच हे सर्च ऑपरेशन सुरू आहे। जवळपास 30हून अधिक ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे। रामी हॉटेल ग्रुप अत्यंत नावाजलेला ग्रुप आहे आणि यावर छापा टाकण्यात आलेला आहे। राज शेट्टी आणि इतरांवर सुद्धा छापे पडलेत। आज पहाटेपासूनच हे सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती समोर येते आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी। भारतातील एक नामवंत हॉटेलचा समूह रामी ग्रुपवरती सध्या मुंबईमध्ये 30 ठिकाणी छापेमारी सुरू आहे आणि असंच एक हॉटेल आहे रामी ग्रुपचं। या ठिकाणी देखील छापेमारी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दादरच्या स्वामीनारायण परिसरामध्ये हे रामी हॉटेल आहे आणि याच ठिकाणी सध्या इन्कम टॅक्सची रेड सुरू असल्याची माहिती मिळते। पहाटेपासूनच पथक जे आहे रामी हॉटेलच्या विविध ब्रँचेसमध्ये जात त्यांच्याकडून धाड टाकली जाते आणि कागदपत्रांची तपासणी केली जाते। एकंदरीत या हॉटेलवरती आता टॅक्सच्या चुकवेगिरीचा आरोप लावण्यात आलेला असून त्याच अनुषंगानं इन्कम टॅक्सने या ठिकाणी रेड मारत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सांताक्रूज येथे हे या हॉटेलचं मेन ब्रँच आहे। तसेच या जे हॉटेलचे मालक आहेत राज शेट्टी यांच्या घरी देखील छापेमारी सुरू असल्याची माहिती मिळते। एकंदरीत या हॉटेल समूह जो आहे तो भारतातला नामवंत समूह आहे आणि या समूहावरती आता कर चुकवेगिरीचा आरोप लावत या ठिकाणी इन्कम टॅक्सचं जे पथक आहे पोहोचलेलं असून त्यांच्या वतीनं पूर्ण छापेमारी सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता नेमकं या छाप्यांमध्ये काय बाहेर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन हिमांशूसह मी ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई। तर रामी हॉटेल ग्रुपवर अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे। जवळपास 30हून अधिक ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे। रामी हॉटेल ग्रुप हे नावाजलेलं हॉटेल ग्रुप आहे मुंबईतलं आणि तिथे छापेमारी करण्यात आली आहे।